नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद. आणि आज आपण आलो आहोत मुंबईच्या गजबजलेल्या एरियामध्ये, म्हणजेच सायनमध्ये. आणि सायनमध्ये का आलो आहे तर ते टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. आज सायनमध्ये आपण ट्राय करणार आहोत असे पदार्थ जे कदाचित तुम्ही कधी न ट्राय केले असतील. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की आहे सायनचं फेमस A1 समोसे. आणि हे फेमस काय आहे कारण की इथे ना खूप वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे समोसे भेटतात. आणि आता आपण तेच बघणार आहे की कोणती व्हेरायटीचे समोसे भेटतात आणि किती रुपयाला समोसा आणि टेस्ट कशी आहे. तर चला मग जाऊया आपल्या पहिल्या लोकेशनला. एक आलू समोसा, परत एक पिझ्झा आणि एक चायनीज समोसा. तर मित्रांनो, आपण 3 वेगळ्या प्रकारचे समोसे घेतलेत. एक म्हणजे आलू समोसा, परत एक कॉर्न समोसा. म्हणजे कॉर्न समोसा तर मी घेतलेला ना, मी पिझ्झा घेतलेला, पण तो कॉर्न दिला तर ते मी तिच्याकडून चेंज करून घेणार. आणि एक चायनीज समोसा. तर आता ना तिन्ही पण समोसा घेऊन येतो मी. भाई एकदम गर्दी होती आणि ना आपले समोसे आलेले आहेत. याच्यात मी 3 वेगळे समोसे घेतलेत. आणि याच्यामध्ये ना म्हणजे सस्पेन्स असं आहे की ना आता कोणता समोसा आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही. डायरेक्ट यांनी समोसे असे टाकून दिलेत एका याच्यातच. आता जो समोसा खाताना लागेल तो समोसाच ओळखून जायचा. समोसेची साईज तुम्ही बघू शकता. मला वाटलेलं मोठे मोठे समोसे असतील, पण ठीक आहे, 20 रुपयाच्या हिशोबाने आहे बघा समोसेची साईज. आता सगळ्यात पहिलं तर आहे ना, हा कोणता समोसा आहे बघूया. तुला काय वाटतं कोणता समोसा आहे? आलू समोसा. हट. हा हे पिझ्झा समोसा आहे बघ. कॉर्न, त्याच्यानंतर आहे ना शिमला मिर्च वगैरे आहे. आणि हा पिझ्झा समोसा आपला पहिला लागला आहे. म्हणजे पिझ्झेची जराशी चव येते, समोस्याचा कुरकुरीत पण आहे. पण एवढ्याच ह्याच्यात ना म्हणजे हा एका बाईटचा समोसा आहे, याच्यामध्ये टेस्टच नाही कळणार. म्हणजे कसं कॉम्बिनेशन झालं माहिती आहे का, पिझ्झा म्हणजे पिझ्झाची फिलिंग आणि समोस्याचा जो क्रंचीनेस आहे ना तो एकत्र मिळून येतो आहे. पण चांगला आहे हा समोसा तसं बघायला गेलं. 20 रुपयासाठी जरा छोटा वाटतं, जरा मोठा तरी पाहिजे होता. मला वाटलं 20 रुपयामध्ये देतात म्हणजे मोठं देतात, पण हा खूपच छोटा समोसा आहे. आता दुसरा समोसा बघूया. हा कोणता वाटतं? आलू समोसा. चायनीज आहे असं वाटतंय. कसं आहे बोला ना, चायनीज समोसा आहे. चायनीज कसं ह्याच्यावरती हात लावलेलेच नरम नरम झाले, त्याच्यावरनं मला समजलं की हे ना नूडल्स आहेत. हा हा. म्हणजे यांनी कसं केलं माहिती आहे का, पूर्ण कॉम्बिनेशन करायचं पुरेपूर प्रयत्न केला आहे. समोसा आणि ना बाकी सगळ्या गोष्टीचा, म्हणजे चायनीज, परत आहे ना असे खूप वेगळे आहेत. कॉर्न समोसा, पनीर टिक्का समोसा. फक्त सीन एकच आहे, आता ह्याच्यामध्ये काय केलं, चायनीजचे नूडल्स टाकलेत आणि वरती समोस्याचं फिलिंग आहे. आता 2 समोसे खाल्ले, एक तर पिझ्झा समोसा आणि एक होतं चायनीज समोसा. दोघं पण म्हणजे एक कॉम्बिनेशन म्हणून आहे ना चांगलं, म्हणजे त्यांनी इनोव्हेशन केलं. पण समोसा राहिलेला नाही. जो मेन समोसा, हा कोणता समोसा आहे सांग? आलू समोसा. आता एकच राहिला, आलूच समोसा असणार हे तर. आता हा आहे आपला आलू समोसा. आलू समोसाची साईज जरा ना मला मोठी वाटते. आणि आलू समोसा गरमागरम आहे, कारण आलू समोसाची डिमांड आहे वाटतं चांगलीच. म्हणजे ना आलूची भाजी कशी आहे माहिती आहे का, जे ही म्हणजे बटाट्याची भाजी आहे ना, ह्याच्यात हळद बिळद टाकलेली नाही असं दिसतंय. एकदम त्यांचे प्रॉपर आहे ना व्हाईट कलरसारखी आहे. आणि मसाले हा मस्त वास तर चांगलं येतं आणि गरम गरम आहे. चटणीसोबत असेल ना बाप लागला हा समोसा. आलू समोसाची प्राईस आहे 18 रुपये. आणि त्यांच्या इथे ना 2 ऑप्शन होते, एक तर आलू समोसा आणि एक तर चटणी समोसा. आलू समोसा घेतला तर 18, चटणी जर पाहिजे असेल तर 22 रुपये असं काहीतरी आहे. तर आलू समोसा चांगला आहे. मी तर तुम्हाला रेकमेंड करेन की आहे ना, जो आपला ओरिजिनल समोसा असतो ना तोच खा. एखाद्या वेळेस जर तुम्हाला वाटलंच की भाई काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे, तर त्यासाठी हे बाकीचे समोसे चांगले आहेत. असं नाही की ते वाईट आहेत, खरंच चांगले आहेत. सगळं इनोव्हेशन त्यांनी आहे ना एक अप्रतिम केलं आहे. तर ह्या समोस्यासाठी आणि आहे ना इथल्या व्हेरायटीसाठी, इथल्या ज्या लोकेशनसाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता हे समोसे संपूया आणि जाऊया नेक्स्ट लोकेशनला. चला.
तर मित्रांनो आता आपण चालू आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की गुरुकृपा. आणि आत्ताच तुम्हाला दिसत असेल आपण A1मधून समोसे खाल्ले आणि A1मधून समोसा खाऊन गुरुकृपाला जायचं आहे. पण ह्या दोन्हीमध्येच फर्स्ट स्पॉट आणि सेकंड स्पॉटमध्ये ना अगदीच रस्ता क्रॉस करणे इतकंच अंतर आहे. तर आता आपण गुरुकृपाला जाऊया. चला, एक छोले समोसा और एक छोले पॅटीस खाणे काय. आता आहे ना छोले समोसा आणि छोले पॅटीस घेतलेले आहे, जरा सांडलं माझ्या स्ट्रेटवरती. तर मित्रांनो आपला छोले समोसा आणि ना छोले पॅटीस आलेलं आहे, जे की यांचं मोस्ट म्हणजे सेलिंग आहे आयटम. त्यांना आम्ही विचारलं आणि इथे मी एक बघितलं की ना समोसे ह्याच साईजचे आहेत आणि ह्याच शेपचे आहेत. आणि ह्या डिशची जी किंमत आहे ना ती 75 होती ना, ही 75 आणि ही 85 होती. म्हणजे दोन्ही मिळून 160 रुपीज. बरोबर आहे का गणित? मग 160 रुपीजला या दोन्ही डिश भेटल्या, ही 75 ही 85. आणि त्याच्यासोबत आहे ना 2 समोसे दिलेत, छोले वगैरे टाकलेत, कांदा बिंदा मस्त टाकून दिला. आता आहे ना आपण ट्राय करूया कसं लागतं. मस्तपैकी असं समोसा तोडायचा, असे छोले बिले टाकायचे, जरा कांदा छोले आणि एक मस्तपैकी असं बाईट घ्यायचा. भाई साहब, असे छोले समोसे मी आत्तापर्यंत कधी खाल्लेलं नाही. आणि म्हणजे ना छोले इतके सॉफ्ट आहेत ना, हे बघ नुसतं म्हणजे हात लाव, हे बघ ओढून गेला बघ, किती सॉफ्ट आहेत बघ छोले. म्हणजे छोले प्रेस केले ना एकदम असे सॉफ्ट आहेत. आणि ना ही जी छोलेसोबत आहे ना ही जी चटणी टाकली ना त्यांनी, तिखट आणि जराशी गोड, त्याच्यामध्ये ना जरा आंबट फ्लेवर लागतोय, पण त्याच्यामुळे ना भाई एक नंबर लागते. 75 रुपीजसाठी ही डिश वर्थ आहे. आणि ही एवढी गर्दी काय हे तुम्ही आहे ना जोपर्यंत तिथे खात नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. भाई एक नंबर. ह्या 75 रुपीजसाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. हे तुम्ही आला ना एकदा ट्राय केलंच पाहिजे. आता खाऊया आपण छोले पॅटीस. छोले आणि हे तर मला माहीतच आहे सेमच लागणार आहे. पॅटीस फक्त कसा लागतो हे आपण ट्राय करून बघू. मस्तपैकी बटाट्याचा पॅटीस आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता मटर वगैरे टाकलेले आहेत. तर पहिला फक्त पॅटीस ट्राय करूया आपण. पॅटीस आतमधून एकदम आहे ना असं नरम आहे. वरून हा जो तुम्हाला म्हणजे हा लेअर दिसतो ना हा मस्तपैकी असं क्रिस्पी झाला आहे. त्याच्यामध्ये खाल्ल्या ना तुम्हाला जरा नरम आणि असं क्रिस्पी असं तुम्हाला फील होईल. आणि आता हे आपण आहे ना प्रॉपर ह्याचा पण एक बाईट बनवू, एकदम परफेक्ट बाईट बनवू आपण. नाद केलं दोन्ही डिशेसनी. भाई ही 85 रुपीजची डिश आहे, एक नंबर आहे. ह्याला पण माझ्याकडून ग्रीन सिग्नल टेस्टमध्ये जास्त फरक नाही. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार, समोस्यामुळे ना जरा तुम्हाला कुरकुरीतपणा जाणवेल खाताना. आणि ही पॅटी आहे ना ती एकदम नॉर्मल म्हणजे क्रिस्पी आहे, पण एवढी पण क्रिस्पी नाही. त्याच्यामुळे जर तुमच्या दातांना वगैरे त्रास असेल तर तुम्ही बिंदास ही पॅटी खाऊ शकता. तुम्हाला आहे ना खायला जास्त तकलीफ नाही होणार. डायरेक्ट असं तोंडात टाकल्या घास विरघळतोय. ओव्हरऑल ह्या स्पॉटला माझ्याकडे ग्रीन सिग्नल आहे. तुम्ही इथे आलात नक्की छोले समोसे आणि छोले पॅटी ट्राय करा. आता आपण भेटूया नेक्स्ट लोकेशनवर. चला. तर मित्रांनो हे आपले काका आहेत जे की ना चना पाव बनवतात. आणि अंकल आप कितने साल से लगे रहे इधर स्टॉल? 40-45 साल से है। अच्छा, और क्या क्या मिलता है आपके इधर? यहाँ पे चना पाव मिलता है और चना पाव तो इधर ही मिलेगा, पूरा बम्बई में तो हाँ, है ही नहीं, पर इधर ही मिलेगा यहाँ तक। चना पाव में भी ऐसा वेराइटी रहेगा ना? हाँ चना पाव में है, अभी चना पाव में जैसा नॉन जैन है, जैन है, जैन सोसाइटी जैन लोग खाते ज़्यादा है। अच्छा, एक नॉन जैन है, एक चना जैन है। और उसका प्राइस कितना रहेगा दोनों का? दोनों का प्राइस सेम है, 25 25 चना पाव का। ओके. और ये जो आप भट्टी पे बना रहे हो वो आप भी बना रहे सिलेंडर की वजह से कि नहीं, ये पहले से एकदम जब से हाँ, चालू किया उनको सिलेंडर से कोई फर्क नहीं पड़ता है, बंद हो जावे चालू हो जावे भट्टी आहे आपला? भट्टी अपना चालू है, कोई टेंशन नहीं है। तर इथे ना सगळ्या गोष्टी भट्टीवरती बनतात. आणि ना तेल नहीं है, तेल भी नहीं है, सिर्फ पानी में मिलता है। क्या तेल, बनतं? हाँ, तेल नहीं। तेल बिल काय नाही, डायरेक्ट पाण्यामध्ये बनतं सगळं. म्हणजे हेल्दी आहे. जर तुम्ही पाव सोडला फक्त
तर बाकी सगळे हेल्दी आहे. तुम्ही चना मसाला वगैरे ते खाऊ शकता तुम्ही. आणि काकांचं स्टॉल एकदम असा मस्त छोटूस आहे. तुम्हाला आहे ना जरी यायचं असेल तर ती आहे ना कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक है और सर्कल का नाम क्या? ये सायन्स सर्कल आहे ना हे सामने 4 रस्ते पे है। सायन्स सर्कल आहे हा 4 रस्त्यावरती. तर आहे ना तिथेच एकदम समोरासमोर स्टॉल आहे. तुम्हाला आला इथे तर नक्की भेटेल. तर मित्रांनो आपला चना पाव आलेला आहे आणि तुम्ही चना पाव बघू शकता. आतून मस्तपैकी काकांनी जी आहे ना म्हणजे फिलिंग बनवलेली ना चण्याची त्यांनी ओव्हरलोडेड केलं आहे. मस्तपैकी पाव शेकला आहे. आता आहे ना चना पाव आपण ट्राय करून बघूया. गरम गरम आहे मस्तपैकी. सगळ्यात पहिलं तर गरम आहे. खाल्ल्या ना एक म्हणजे असं हीट होतो फ्लेवर ना तो म्हणजे पावभाजी खाल्ल्यासारखा फ्लेवर लागतो आहे. त्याच्यानंतर आहे ना चना जो असतो ना तो फील होतो तुम्हाला खाल्ल्या. मस्तपैकी कांदा टॅमॅटो आहे ना दाताखाली येतात त्याच्यामुळे क्रिस्पी लागते. आणि टॅमॅटोमुळे ना जरा असं आंबट आणि गोडूस असं थोडं लागतं. म्हणजे हा जो कॉम्बिनेशन आहे हा कसा आहे माहिती आहे का, तुमचा जो चना मसाला असतो ना तो पावामध्ये टाकला आहे आणि आहे ना एक युनिक कॉम्बिनेशन केले. मी आतापर्यंत आहे ना सायनमध्ये फिरतोय ना तर मी एवढं तर ऑब्झर्व केलं की आहे ना सगळ्या गोष्टी कशा ना कशात टाकलेत. समोसे छोलेमध्ये टाकलेत, जरा इकडे रस्त्यामध्ये होते. समोसे छोलेमध्ये टाकलेत, पॅटी छोल्यामध्ये टाकले, म्हणजे चणे पावामध्ये टाकलेत. मस्त आहे म्हणजे ना वर्थ एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे. त्या डिशची काय किंमत आहे 25 रुपये आणि 25 रुपयासाठी माझ्याकडून नक्की त्या डिशला ग्रीन सिग्नल आहे जे इनोव्हेशनसाठी. आणि टेस्ट पण तशी आहे, हेल्दी आहे. थोडा पाव हे जर इग्नोर केलं तुम्ही तर मग चांगली गोष्ट आहे. तर आता आहे ना चना पाव तर आपण खाल्ला आणि आहे ना मगाशी पण कसं गुरुकृपा आणि A1 समोरासमोर होतं तसंच आपलं हा लोकेशन देखील आहे ना समोरासमोर आहे. हे चना पावच्या काकांचं इथे लोकेशन आहे. आणि ती जी लाईट दिसते का तिथे आहे ना आपल्याला खायचं आलू हंडी चाट. आता ते कसं लागतंय हे तिथे गेल्याशिवाय काय येणार नाही. चला मग. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला तिथे उभं होतं तेव्हा बोललो, आता आपण खाणार आहे आलू हंडी चाट. आपली आलू हंडी चाट आलेली आहे. आणि आहे ना आलू हंडी चाट म्हणजे काय केलं त्यांनी, एक म्हणजे बटाटा आहे ना त्या बटाट्याला मधून असं हे केलं आहे म्हणजे पोकळ केलं आहे जसं की. आणि त्याच्यामध्ये ना मग चटणी परत चणे आणि कांदा आणि त्याचा जो मसाला आहे ना तो टाकून दिला आहे. आणि त्याच्यासोबतच आहे ना त्यांनी असे त्याचे टोपे दिलेत बटाट्याच्या. म्हणजे तुम्ही कसं खायचं, ही टोपी घ्यायची ह्याच्यावर लावायची आणि एकदम चटपटीत आहे. बटाटा आपला असतो तो नॉर्मल बटाटा आहे. त्याच्यामध्ये ना जो मेन त्यांचा फ्लेवर येतो ना तो म्हणजे त्यांनी जो मसाला टाकला ना काळ्या कलरचा एकदम असा आंबट असा मसाला येतो. आणि ना खाल्ल्या तुम्हाला आहे ना बटाटा चना आणि तो मसाला आंबट जो आहे ना तो जाणवेल खाल्ल्या. तर हा जो चाट आहे ना हा 25 रुपयाचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे बटाटा 2 येतील, ते पण उकडलेले बटाटे आहेत. आणि त्याच्यामध्ये ना इथे पण इनोव्हेशन आहे. बटाट्यामध्ये मसाला परत थोडीशी चटणी आणि त्याच्यानंतर आहे ना चना टाकून त्यांनी हे पण इनोव्हेशन केलेलं आहे. हा जो चाट आहे ना ह्याच्यासाठी माझ्याकडून नक्कीच येल्लो सिग्नल आहे. म्हणजे 25 रुपये प्राईस आहे. तुम्ही ना एकदा येऊन सायनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करा. आता हे चाट आहे ना संपूया आणि नेक्स्ट लोकेशनला भेटूया. चला. तर मित्रांनो आता मी आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की आहे ना सायन्स सर्कलच्या जस्ट जरा मागे आहे. आणि रस्त्याचं नाव आहे ना TV चिदंबरम हे मार्ग हा रस्त्याचं नाव आहे. आणि इथे ना मी मागासपासून बघतोय ना चायनीज भेळ खूप विकली जाते. तर आता आपण चायनीज भेळ ऑर्डर करूया. मित्र एक फ्राय मंचुरियन चायनीज भेळ आहे ना. तर आपली फ्राय मंचुरियन चायनीज भेळ आलेली आहे. आणि ना म्हणजे चायनीज भेळ तर आहे ना एकदम मस्त गरम करून दिले त्यांनी. ह्याच्यामध्ये ना त्यांनी पास्ता का टाकला मला समजला नाही. हे पास्त्याचे पीसेस आहेत. हा पास्ता वगैरे टाकलाय त्यांनी. चायनीज भेळ चांगली आहे, जरा तिखट पाहिजे होती. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यांना सांगून तिखट करू शकता. आता हे मंचुरियन आपण खाऊन बघू. म्हणजे ना बेसिकली आपण जे हक्का नूडल्स खातो ना तसंच लागतं थोडं. फक्त आहे ना नूडल्स कडक असल्यामुळे ती चायनीज भेळचं एक तो टच येतो आहे.
आणि या चायनीज भेळची आहे ना प्राईस जी आहे 50 रुपये. 50 रुपयामध्ये तुम्हाला जर ही क्वांटिटी भेटत असेल, मस्तपैकी क्वांटिटी पण त्यांनी दिली आणि क्वालिटी पण छान आहे. 50 रुपयासाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. तुम्ही आहे ना 40 रुपये, हां 40 रुपये करेक्शन आहे. 40 रुपयासाठी ना नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. तुम्हाला आहे ना म्हणजे खाताना असं फील होईल ना की तुम्ही काहीतरी आहे ना म्हणजे चायनीज भेळच आहे, पण कसं गरम केलेली चायनीज भेळ आहे. जर तुम्ही इथे आलात ना तर नक्की चायनीज भेळ ट्राय करा. आता आहे ना आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊया, चला. तर मित्रांनो, मी मगासपासून आहे ना बघतोय ना, तर आता आपण नेक्स्ट लोकेशनला आलो आहे पहिलं तर. आणि याचं नाव आहे सद्गुरू फ्रेश फ्रूट ज्यूस सेंटर. आणि इथे मी आहे ना मगासपासून बघतोय तर ते लोक आहे ना मँगो मिल्कशेक पित आहेत वाटतं. आणि ते ना असं मस्त असं दिसतंय. तर आता आहे ना आपण ते मागूया. भाई एक मँगो मिल्कशेक, भला मोठा भरलेला हा ग्लास आपला आलेला आहे. आणि आहे ना जरा करेक्शन आहे की आहे ना, मी मगाशी बोललो होतो काय मँगो मिल्कशेक, पण हा मँगो मिल्कशेक नाही, हा आहे मँगो ज्यूस. त्यांनी मला करेक्ट केलं थोडं. आणि याची किंमत आहे 150 रुपीज. तर त्यांनी प्रॉपर आहे ना आंबा म्हणजे मिक्सरमध्ये गोल फिरवलं आहे आणि याच्यामध्ये काही ॲडेड नाही, फक्त प्युअर आंबा आहे. आता हे टेस्ट करून बघूया आपण. आईच्या गावात प्रॉपर आंबरस रे. हापूस आंबा खाऊन बघूया. सीझनचा पहिला आंबा मी खातोय आज. तर भाई हा जो आमरस आहे ना भाई डेंजर. सीझनचा पहिला आमरस, पहिला आंबा खाल्लेला आहे मी. म्हणजे जी मजा उन्हाळ्याची असते ती मी सायनपासून चालू केलेली आहे. असा आमरस आहे ना मला वाटत नाही तुम्हाला भेटेल. आणि प्रॉपर आहे ना, असं नाही की त्यांनी काय सिरप वगैरे टाकलं, प्रॉपर आंब्याचंच आहे ना त्यांनी आहे ना पूर्ण हे बनवलं. आणि त्याची तुम्ही थिकनेस पण बघू शकता. प्रॉपर एकदम आमरस आपला कसं घट्ट असतो तसं एकदम घट्ट आहे. आणि मध्ये मध्ये ना ते आंब्याचे काप टाकलेत, हापूस आंब्याचे, ते जे येत आहेत ना भाई दाताखाली, एकच नंबर. 150 रुपये याची प्राईस आहे. पण 150 रुपयाला तुम्हाला जर असा ग्लास आणि आहे ना ही जर टेस्ट आणि ही क्वांटिटी भेटत असेल ना, माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. तुम्ही इथे आलात तर सद्गुरू फ्रेश फ्रूट ज्यूस सेंटर इथे नक्की व्हिजिट करा. आणि आज आपण जितके स्पॉट्स फिरलो ना प्रत्येकाची लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडली असेल तर. आणि आहे ना हाईपचं बटन आहे त्या दाबा, कारण आम्ही खूप मेहनत करतो आहे. आणि जर सायनमध्ये येऊन जर कोणते अजून स्पॉट असतील आणि ते मिस केले असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.